शिक्षण सभापतीला डावलून शिक्षकांच्या बदल्या केल्या. जालना महापालिकेच्या शिक्षण सभापती भाग्यश्री जोगस यांचा आरोप. जालना महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश शिक्षण सभापतींना विश्वासात न घेता काढण्यात आल्याचा गंभीर आरोप शिक्षण सभापती भाग्यश्री सुजितकुमार जोगस यांनी केला. रविवार 12 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आरोपामुळे महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नव्यानं चर्चा सुरू झाली. महापालिका शिक्षण विभागाने 9 जुलै 2024 रोजी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या रिक्त पदांवरील बदल्यांचे आदेश जारी केले. उपायुक्त नंदा यादवराव गायकवाड यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशानुसार 4 सहाय्यक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या निर्णयावर आक्षेप घेत शिक्षण सभापती भाग्यश्री जोगस यांनी सांगितलं की शिक्षण समितीच्या कार्यक्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना शिक्षण सभापती आणि समितीला विश्वासात घेणं अपेक्षित असतं. मात्र आयुक्त, उपायुक्त आणि शिक्षणाधिकारी यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर बदल्यांचे आदेश काढले. त्यामुळे शिक्षण समितीला या प्रक्रियेत पूर्णपणे डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षकांच्या बदल्या, शाळाचं प्रशासन आणि शिक्षणाविषयक निर्णयांमध्ये शिक्षण समितीची भूमिका महत्त्वाची असताना हा निर्णय एकतर्फी घेण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान या आरोपांबाबत जालना महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. त्यामुळे या प्रकरणावर प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि पालकांचं लक्ष लागलंय.